नमस्कार मित्रांनो, झी मराठीवरची लाडकी मालिका सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागात काय नवीन ट्विस्ट येणार आहे हे आज आपण बघणार आहोत। तर सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये भैरवी आलेली असते महेंदळे कुटुंबाच्या घरात, म्हणजे त्यांच्या महालात, आणि जेव्हा ती त्यांच्या महालात येते तेव्हा तिथे सावली ही फरशी पुसत असते, ते पण पोछाने। व हे बघून भैरवी जी की कपटी मनाची असती ती मनातल्या मनात खूप हसू लागती, पण तिची जी मुलगी असती तारा तिला कुठं ना कुठं वाईट वाटत असतं, कारण की सावली आणि तिने एकच ठिकाणी शिक्षण घेतलेलं असतं आणि लहानपणी त्या खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, त्यामुळे ताराला कुठं ना कुठं वाईट वाटत असतं। पण भैरवी खूप खुश असते। तर भैरवी तिलोत्तमाला बोलते की जेव्हापासून सावली गेलेली आहे तेव्हापासून ताराच्या शोला खूप प्रॉब्लेम येत आहे, कारण की सावली सगळं तिचं हँडल करत होती। त्यावर मित्रांनो तिलोत्तमा ही भैरवीला विचारते की तुला नेमकी म्हणायचं काय? त्यावर भैरवी म्हणते की मला सावलीला परत कामावर न्यायचं आहे, कारण की ताराची तिच्यामुळे अबदळ होत आहे। त्यावर मित्रांनो आधी तिलोत्तमा ही तयार झालेली असते सावलीला पाठवायला, कारण की तिला वाटत असतं की जेवढं ती घराच्या बाहेर राहील तेवढंच ती सारंगपासून लांब राहील आणि त्या दोघांचं प्रेम होणार नाही। तर मित्रांनो तेवढ्यातच ऐश्वर्या तिला अडवते आणि ऐश्वर्या तिलोत्तमाला सांगते की कुठं ना कुठं ती मेहेंदळे कुटुंबांसोबत जुडली गेलेली आहे, आणि जर ही न्यूज बाहेर गेली की मेहेंदळे कुटुंबाची सून ही बाहेर एक हेल्पर म्हणून काम करते तर आपली किती मोठी चव जाईल। त्यावर मित्रांनो तिलोत्तमा ही ऐश्वर्यासोबत सहमत होते आणि भैरवीला आधी नाही म्हणून सांगते। त्यावर मित्रांनो भैरवी कशी बशी करून तिलोत्तमाला कन्व्हिन्स करते आणि मग ती सावलीवर निर्णय थोपून देते। त्यावर मित्रांनो सावली असं बोलते की मी काम करायला जायला तयार आहे। त्यावेळी मित्रांनो ऐश्वर्या आणि तिलोत्तमा खूप चिडतात आणि ऐश्वर्या ही सावलीला म्हणते की तू मॉमच्या डिसिजनच्या विरुद्ध जात आहे आणि तुला इतकी पण अक्कल नाहीये आणि सेन्सिबिलिटी नाहीये। त्यावर मित्रांनो तिथे सगळे घरचे जमा होतात, कारण की ऐश्वर्या खूप जोर जोरात आरडत असते। त्यावेळी तिलोत्तमा ही सगळ्या घरच्यांवर काम सोपवते की कोणाला वाटतं की सावलीनी कामाला जायला पाहिजे आणि कोणाला वाटतं की सावलीनी घरात राहून घरातले काम केले पाहिजे। त्यावर मित्रांनो सावलीच्या पार्टीतले जे मेंबर असतात जसं की चंद्रकांतराव आणि अमृता, सोहम, हे सगळे सावलीकडून वोटिंग करतात, तर सावलीच्या विरुद्ध वोटिंग करायला असतात तिलोत्तमा, ऐश्वर्या आणि अमृताचा नवरा म्हणजेच राजवीर। तर मित्रांनो अशी सगळी वोटिंग होते आणि या वोटिंग मध्ये तिथं ड्रॉ झालेली असते। तर तेवढ्याच मित्रांनो तिथं सारंग येतो आणि सारंग विचारतो की घरात काय चालू आहे। तर तेवढ्यात तिलोत्तमा झालेला सगळा प्रकार हा सारंगला सांगते आणि सारंगवर टोपते की तू आता निर्णय सांग की या मुलीनी कामावर गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे, व इथंच हा भाग संपतो। तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की सारंग सावलीला परमिशन देईन का तारासोबत कामावर जायची? तुम्हाला काय वाटतं यावर कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।